12 कोसांचा घेर, 3 बुलंद माच्या आणि त्यांच्या मधोमध बालेकिल्ला. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होण्याचा मान या किल्ल्याला मिळाला. पण एक काळ आला जेव्हा महाराजांनी राजधानी हलवायचं ठरवलं. मुघलांची तह करून शिवाजी महाराजांनी 23 किल्ले दिले होते, पण हा किल्ला त्यांनी सोडला नाही. BBC मराठीची ही विशेष मालिका आहे किल्ल्यांची गोष्ट, आणि ही कहाणी आहे किल्ले राजगडाची. या डोंगराच्या दऱ्या खोऱ्यातना आणि घनघोर अरण्यातना वाऱ्याशिवाय दुसरं काही फिरकू शकत नाही. इथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. 17व्या शतकात साकी मुस्तैद खान या औरंगजेबाच्या अधिकाऱ्यानं केलेल्या वर्णनातच राजगडाच्या अजस्त्रतेचा आणि अभेद्यतेचा आवाका येतो. पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यात आहे राजगड. गडाचं मुख्यद्वार म्हणजे पाली दरवाजा, दुसरा गुंजवणे दरवाजा त्याही पूर्वी बांधलेला. पण राजगडावर पोहोचायला वेगवेगळ्या 10 वाटा आहेत. सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती अशा 3 माच्या गडावर आहेत, आणि या तिन्ही माच्यांच्या मधोमध सगळ्यात उंचावर आहे राजगडाचा बालेकिल्ला. स्वराज्यात राजगडाला मोठं महत्त्व मिळालं होतं, पण राजगडाची नोंद शिवाजी महाराजांच्या सुद्धा आधी सापडते. बहामनी राजवटीत या किल्ल्याचं नाव मुरुमदेव किंवा मुरुंबदेव होतं. बिरमदेवाचा डोंगर असंही याला म्हणायचे. बहामनीनंतर निजामशाहीकडून आदिलशाहीकडे आणि पुन्हा निजामशाहीच्या ताब्यात अशी या किल्ल्याची मक्तेदारी गेली. मुरुंबदेवाचा डोंगर शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला, त्याला भक्कम तटबंदी घालून बांधून काढला. आपलं राज्य स्वतंत्र आहे हे शत्रूला दाखवण्यासाठीच त्यांनी किल्ल्याचं नाव ठेवलं राजगड. याच गडावर त्यांनी स्वतःची देवनागरी लिपीतली नाणी सुद्धा पाडली. तेव्हाच्या राजकारणात मावळचं स्थान महत्त्वाचं होतं. मावळ आणि पलीकडे कोकणावर नियंत्रण ठेवायला राजगडाची जागा मोक्याची होती. इतिहास लेखक प्र. न. देशपांडे लिहितात, मार्च 1647 साली दादोजी कोंडदेवांचा मृत्यू झाल्यावर शहाजींच्या जहागिरीची पूर्ण जबाबदारी शिवाजी महाराजांवर आली. याच वर्षी त्यांनी किल्ले ताब्यात घेऊन राजकीय हालचालींना प्रारंभ केला. तोरणा आणि राजगड हे दोन्ही किल्ले त्यांनी 1647 मध्येच घेतले असावेत. जेधे करेण्यातील उल्लेखावरून हे स्पष्ट होते. तोरण्यात सापडलेला तसंच राजगडाची जुनी तटबंदी पाडताना मिळालेला खजिना सुद्धा या बांधकामात वापरला गेला असावा. 1660च्या दशकात आधी शाहिस्तेखान आणि नंतर मिर्झा राजा जयसिंगाने स्वराज्यावर स्वारी केली. जयसिंगाने सबंध मुलखाची कोंडी करायला सुरुवात केली, पण राजगडावरच्या स्वारीत त्यांना यश आलं नाही. प्र. न. देशपांडेंनी लिहून ठेवलंय की 30 एप्रिल 1665 मध्ये मुघल सैन्याने राजगडावर चाल केली, पण किल्ल्यावरून विलक्षण मारा झाल्यामुळे मुघलांना माघार घ्यावी लागली. जून 1665 मध्ये शिवाजी महाराजांनी पराभव मान्य केला आणि जयसिंगाबरोबर तह करताना 23 किल्ले मुघलांना देण्याचं मान्य केलं. स्वतःकडे 12 किल्ले ठेवले. या 12 किल्ल्यांमध्ये राजगड आणि तोरणा या दोन्ही किल्ल्यांचा समावेश होता. या किल्ल्यावरच्या माच्या आणि बुरुजांबद्दलही खूप काही सांगण्यासारखं आहे. BBC मराठीवर राजगडाबद्दलचा सविस्तर लेख आहे, त्यात तुम्ही या सगळ्या गोष्टी वाचू शकता. पण एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की राजगड इतका चोख बांधलेला होता, मग राजधानी रायगडावर का हलवली? 1670-71 मध्ये राजधानी रायगडावर जाणार हे निश्चित झालं होतं. पण तरी राजगडाच्या बांधकामाकडे महाराजांनी दुर्लक्ष केलं नाही. त्यांनी 10,000 होन मंजूर केल्याची माहिती मिळते. हा काळ असा होता जेव्हा सुरतेची दुसरी लूट, इंग्रज डच यांच्या बाबतीतली आक्रमकता आणि मुघल सैन्यासोबतचा संघर्ष अशा घडामोडी घडत होत्या. रायगडाला राजधानी करण्यामागे महाराजांचा हेतू काय असावा याबद्दल बोलताना इतिहास संकलक आप्पा परब काही गोष्टींकडे लक्ष वेधतात. मावळ हा मुख्यत्वे शेतीवर अवलंबून होता. राज्य चालवण्यासाठी मुबलक पैसा व्यापारात येणार होता. त्यासाठी भिस्त होती 84 बंदरांवर. या सागरी व्यापारी मार्गांचा चेकपोस्ट रायगडावर करणं सोयीचं होतं. आयात निर्यातीमुळे राज्याची महसूल हुकमी होती. शिवाय रायगडच्या आजूबाजूच्या परिसरातले कोकणातले लहान मोठे राजे महाराजांच्या शब्दाबाहेर नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मुघलांनी जून 1689 मध्ये राजगड जिंकून घेतला. शर्थीच्या प्रयत्नांनंतर मराठा सैन्याने 1703 मध्ये राजगड हस्तगत केला. पण वर्षभरातच तह करून औरंगजेबाने राजगड पुन्हा मिळवला आणि त्याचं नाव झालं नवी शहागड. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काही काळाने राजगड पेशव्यांच्या ताब्यात आला. तोपर्यंत डोंगरावरच्या किल्ल्यांचं महत्त्वही अस्ताला गेलं होतं. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत राजगडावर भोर संस्थानाचा हक्क होता. तर ही होती गोष्ट रायगडापूर्वी स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगडाची. किल्ल्यांच्या गोष्टी
या BBC मराठीच्या खास मालिकेत तुम्हाला महाराष्ट्रातल्या निवडक किल्ल्यांबाबत अशाच खास आणि रंजक गोष्टी वाचायला मिळतील, पाहायला मिळतील. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.